अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू त्या ठिकाणी टप्पा पडला आणि थोड्याशा फरकानं निश्चितच आपण पाहतोय मैदानावरती षटकार मिस झाला, चौकार आलाय आणि या चौकारानं स्कोर मात्र पुढे जाऊन पोहोचलाय 12 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज जय सईद. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर मैदानावरती निश्चितच अमोल जाधव यांनी पूर्ण 6 चेंडू खेळले आणि त्यांच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळाल्यात. दुसऱ्या ओव्हरमध्ये आता मयूर वालघरे स्ट्रायकिंग एंडला. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. बॅटिंग टीमनं लगेचच रिव्ह्यू घेतलाय. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. ऑनफिल्ड पंचांनी निश्चितच आपण पाहतो या ठिकाणी वाईट तर कळवलाय, परंतु बॅटिंग टीमनं रिव्ह्यू माफ करा, या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी. तिसरे पंच महेश जाधव सर निश्चितच चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. बारा धावा धावफल कवरती पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. निश्चितच तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा सर्वांना आहे. रिप्लेच्या माध्यमातून चेक करून निश्चित आपण पाहतोय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. थर्ड अंपायर महेश जाधव सर. आणि तिसऱ्या पंचांनी निर्णय या ठिकाणी कळवलाय वाईट बॉल. अतिरिक्त धाव निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. एक धाव या चेंडूवरती जरूर प्राप्त, जी वाईटच्या माध्यमातून अतिरिक्त स्वरूपात मिळणार आहे. आणि स्कोर वरती धावा आहेत त्या 13. जयेश तयार पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती. याचबरोबर चेंडू हवेत, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. अक्षयने टिपलाय झेल. फलंदाज मयूर बालघरे बॅक टू द पवेलियन. या मॅच मध्ये खातं न उघडता शून्यावरती मयूर बाद झालेत. बिग विकेट गॉन. पहिल्याच बॉलवरती एक मोठी विकेट मैदानावरती आली. फलंदाज मयूर बालघरे बाद झालेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती आदेश काळे दाखल होताना पाहायला मिळतात. एक अतिरिक्त स्वरूपात वाईटची धाव मिळाली, परंतु पुढच्याच बॉलवरती मयूर मैदानावरती बाद झालेत. टीम कडून खऱ्या अर्थानं निश्चित पाहतोय ओपनिंग पेअर मध्ये सातत्यानं मयूर बालघरे आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये मयूर यांनी जबरदस्त परफॉर्मन्स करत षटकार चौकारांची आतिषबाजी करत संघाला मॅच जिंकून देण्यामध्ये खऱ्या अर्थानं मोलाचा वाटा उचलला होता. परंतु या मॅच मध्ये ते शून्यावरती बाद झाले. त्यानंतर न्यू बॅटर आदेश गाडे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. थोडीशी बातचीत कॅप्टन समीर आणि दुसऱ्या बाजूला जयेश यांच्या मध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. फुलकावरती धावा स्थिर आहेत, 13 धावा. एक फलंदाज बाद झालाय. राईट हँडर बॅटर मैदानावरती आदेश गाडे स्ट्रायकिंग एंडला. हो हो हो, यावेळेस देखील मैदानावरती आपण पाहतोय एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती सुरू असताना निश्चितच आपण पाहतोय
विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज आले आदेश आणि पहिलाच बॉल कव्हर्स मध्ये खेळण्याचा त्यांचा प्रयत्न होता. डीप कव्हर्सला फिल्डर निश्चितच तैनात केला गेलाय. टप्पा पाठीमागे ठेवणार होते त्यामुळे निश्चितच पाहत आहे. फिल्डर ऑफ साइडच्या दिशेने तैनात केला होता आणि पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चेंडू लाजबाब. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आदेश गाडे यांच्यासाठी मैदानावरती जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळतात. या सीझनला खऱ्या अर्थानं आपण पाहतोय भन्नाट फॉर्म मध्ये असलेला जयेश, जो निश्चितच विथ बॅट विथ बॉल चमकताना जो अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळतोय. पुढे सरसावा ज्यावेळेचा फटका खेळलाय, चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि जाऊन पोहोचेल वाट इज डीप मिड विकेटला सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. चौकार मैदानावरती खेळला आदेश यांनी. पुन्हा एकदा विकेट. गती कमी ठेवली, रीड केलंय चेंडू. त्यानंतर वा व्हाट अ कॅच ऑफ द मॅच. आदेश ठाकूर इज द मॅन. जबरदस्त झेल. फलंदाज आदेश गाडे बाद. गोरे काका या मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभाग म्हणत आहेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आदेश गाडे मैदानावरती बाद झालेत. एक चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणखीन एक मोठा बिगिट खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला निश्चितच आपण पाहतो मैदानावरती स्ट्रोक खेळला, परंतु एक जबरदस्त झेल आदेश ठाकूर उर्फ जॉन्टी. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय काय जबरदस्त झेल टिपत फलंदाज बाद करण्यामध्ये मोलाचं योगदान देताना पाहायला मिळाले. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत विजय बालघरे. कॅच साठी आपण पाहतो पारितोषिक आहे. हो यावेळेस आल्या पावली माघारी. फलंदाज बाद विजय बालघरे. बॅक टू द पवेलियन. शून्यावरती खातं न उघडता मैदानावरती बाद होत आहेत. एक फलंदाज मैदानावरती बाद होत आहेत. जयेशची कमालीची गोलंदाजी. आदेश ठाकूरने टिपलेल्या झेलसाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पवनसिंह गारे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचे कॅश प्राइज असणार आहे. त्याचबरोबर भैरवनाथ उद्योग समूहाचे असणारे सर्व किरणदादा येवले यांच्या माध्यमातून देखील कॅश साठी 200 रुपयांचे पारितोषिक आदेश ठाकूर यांना दिले जाणार आहे. दरम्यान मैदानावरती आपण पाहतोय विकेट येताना पाहायला मिळाले. विजय बालघरे बाद झालेत. बॅक टू बॅक लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट जे मैदानावरती जयेश यांच्या षटकामध्ये आलेत. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी